नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85व्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे अजित पवार व्हायला अजून वेळ. पार्थ पवारांची जरा घाईच होते. अजित पवारांसारखा नेता घडायला एक काळ गेला. 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्यांदा काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी अजित पवार राज्याच्या राजकारणामध्ये जवळपास नवीन होते किंवा असं म्हणता येईल की चालू सक्रिय झाले होते. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडल्याचा इतिहास आहे. 1991 साली बारामतीतून खासदार म्हणून निवडून जाणारे अजितदादा 2004 साली देखील स्वतःला ज्युनियर म्हणूनच राजकारणात वरिष्ठाचा निर्णय मानत होते. आता हा जुना संदर्भ इथं देण्याचं कारण देखील खास आहे. कारण अजितदादांचा वारसा असलेले पार्थ पवार मात्र राजकारणातलं मिसरूड फुटण्याच्या आत जो काही वाद ओढावून घेताय ते बघता राष्ट्रवादी सर्व काही आलबेल असल्याचं म्हणता येत नाही. शरद पवारांनी वेळोवेळी पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ते बरोबरच असल्याचं पार्थ पवार यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकांवरून सिद्ध होतंय. अजित पवार हयात असताना पार्थ पवारांची पब संस्कृती सर्वांनीच पाहिली. त्याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीला देखील बसला होता. मात्र खापर शरद पवारांवर फुटलं. त्यानंतर राजकारणात सक्रिय नसतानाच त्यांच्यावर मुंढवा जमीन खरेदीचे गंभीर आरोप झाले होते. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांसह अमोल मिटकरींसारख्या नेत्यांनी अनेक शंका निर्माण केल्या. जय पवारांनी तरी एक्का-दुक्का विधान करून अजित पवारांच्या अपघाताची वास्तविकता समोर यावी यासाठी काहीतरी का होईना मागणी केली. मात्र पार्थ पवारांनी अजून देखील यावर एकही विधान केलेलं नाही हे सर्वांना आश्चर्यकारक वाटतंय. या उलट अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार राजकारण गरजेपेक्षा राजकारणात जास्त ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय. पक्षाची धुरा एका हाती सांभाळण्याचा त्यांचा इरादा पक्षातील वरिष्ठांना अस्वस्थ करणारा ठरतोय. दुसरीकडे अलीकडच्या काळातच त्यांनी आपल्या विधानांनी जे काही वाद ओढावून घेतलेत ते बघता पार्थ पवारांनी अजून जरा दमानं घ्यावं अशी म्हणण्याची वेळ पुन्हा एकदा पक्षावरती आली. स्टेप बाय स्टेप मुद्द्यानिशी समजून घेऊया. तारीख 6 एप्रिल 2026. अजित पवारांच्या निधनानंतर लागलेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केल्यावर पार्थ पवार यांनी काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू झाल्याचं विधान करून लहान तोंडी मोठा घास घेतला होता. या विधानाचे राज्यात पडसाद उमटले. पार्थ पवार यांची राजकीय समज किती कमी आहे याचाच अंदाज या विधानावरून आला. पण फरक एवढाच की त्यावेळी कोणी बोलून दाखवलं नाही. काँग्रेस पक्षांकडूनही पार्थ यांच्या या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांनी पार्थ पवारांची राजकीय समजच काढली. त्यानंतरची तारीख 7 एप्रिल 2026. पार्थ पवार यांच्या या अपरिपक्व विधानामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची खास करून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची मोठी कोंडी झाली. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून पटेल आणि तटकरे हे महाविकास आघाडीशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतानाच पार्थ यांच्या या विधानामुळे वातावरण अजूनच दूषित झालं. पार्थ यांच्या या विधानावर खुद्द शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे पक्षाच्या प्रसिद्धीची जबाबदारी असलेल्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिलेले काम काढून घेण्यात आलं. प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील वादामुळेच हा निर्णय घेतल्याची पक्षामध्ये तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. खरं तर या कंपनीकडे पक्षाचं काम सुरू ठेवावं अशी पटेल आणि तटकरे यांची भूमिका. परंतु पार्थ यांनी याला विरोध करत कंपनीकडून काम काढून घेतल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. चौथा मुद्दा. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील पार्थ यांचे पटेल आणि तटकरे यांच्याशी खटके उडाल्याची चर्चा. अजित पवार गटाच्या कोट्यातील विधान परिषदेची उमेदवारी कोणाला द्यावी यावरून पक्षामध्ये मोठा वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. पार्थ यांना पुण्यातील एका बड्या उद्योजकाच्या मुलाला उमेदवारी द्यायची होती. परंतु पटेल आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्याला विरोध करून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली. दरम्यान या सगळ्या गोष्टींमध्ये पार्थ पवार पुन्हा एकदा डोळ्यावर आले. मुद्दा 5. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील हा संघर्ष गंभीर बनत चालला. अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावरती बसवण्यात आलं. तर दुसरीकडे पार्थ पवार यांना सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवरती पाठवण्यात आलं. राज्यात हे समीकरण सेट होत असतानाच तिकडे कार्यकर्त्यांच्या आडून
जय पवार देखील बारामतीत आपला दावा दाखल करायला तयार झालेत. इकडे अजित पवारांना जाऊन 2 महिने 3 महिने होत आले. तेच बारामतीचं नेतृत्व मी करावं अशी लोकांची इच्छा असल्याचं विधान जय पवारांनी केलं. त्यामुळे साधारणतः पार्थ पवारांनी केंद्रीय राजकारणात राहून सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष केंद्रित करावी अशी अघोषित विभागणी झालेली दिसते. पार्थ पवार ज्या वेगानं राजकारणामध्ये ऍक्टिव्ह झालेत त्यांची अपेक्षा पक्षाच्या वरिष्ठांनाही नव्हती. त्यामुळे पार्थ पवार व जय पवारांमुळे पटेल आणि तटकरेंसारखे नेते अस्वस्थ वाटणं साहजिक आहे. पार्थ यांनी अगदी संयमानं राजकीय डाव टाकायला सुरुवात केली. एकीकडे अजित पवार यांच्या अपघातातील निधनानंतर त्यांनी कुठेही अतिउत्साह दाखवत चौकशीची वगैरे मागणी केलेली नाही. उलट पार्थ पवार यांनीच वादग्रस्त व्हीएसआर कंपनीच्या विमानातून अनेकदा प्रवास केल्याचं उघड झालं. आपण वापरत असलेलं विमान हे व्हीएसआर कंपनीचं असल्याची माहितीच आपल्याला नव्हती अशा पद्धतीचं स्पष्टीकरण नंतर त्यांच्याकडून देण्यात आलं. ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास करताना अजित पवारांचा अपघात झालाय तेच विमान पार्थ पवार वापरत असतील तर व्हीएसआर कंपनीला पार्थ पवारांनीच क्लीन चिट दिली आहे असा मेसेज पोहोचला. मुंढवा जमीन खरेदी प्रकरणातून पार्थ पवार यांचं नाव कधी अलगद बाजूला झालं हे कुणालाही कळलं नाही. खासदारकी मिळवून पार्थ पवारांनी आपलं राजकीय स्थित्यंतर घडवून आणलंय. परंतु पार्थ पवारांची हीच हिरवळ आता पटेल आणि तटकरे यांच्या डोळ्यात भरली जाते. पार्थ पवार हे राजकारणात आता सक्रिय झाले असल्यानं त्यांनी आता खासगी आयुष्य आणि राजकीय आयुष्य हे वेगळं ठेवून चालत नाही हा राजकारणात पहिला नियम शिकून घेतला पाहिजे. आधीच पब संस्कृती आता त्यांना सुरू ठेवता येणार नाहीये. श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं असो की मग अजित पवारांच्या अंत्यविधी दरम्यानची दोघांची केमिस्ट्री असो हे सर्व लोक उघड्या डोळ्यांनी बघतात. राजकारणात प्रवेश केल्यानंतर खासगी असं काही राहत नाही. हे गेली अनेक वर्षे शरद पवार व नंतर अजित पवार यांच्या रूपानं पार्थ पवार यांनी अनुभवायला हवं होतं. राजकारणात संयमाला मोठं महत्त्व असतंय. योग्य वेळी योग्य निर्णय जेवढा महत्त्वाचा तेवढाच योग्य वेळी शांत राहणंही महत्त्वाचं आहे. हे पार्थ पवारांनी समजून घेतलं तर टिकतील. नाहीतर त्यांच्यासोबत जे समोर सिनियर आहेत त्यांचे केस असेच पांढरे झालेले नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विषय बाजूला ठेवला तरीही शरद पवारांनी सुद्धा कधी पार्थ पवारांच्या राजकारणावर विश्वास ठेवलेला नाही. मात्र अजित पवार गेल्याचं सुख दुःख किंवा प्रॅक्टिकल राजकारणामध्ये झालेले पार्थ पवार सहसा पचणार नाही. आणि जर आता राजकारणातील सुरुवात पार्थ पवार किंवा जय पवारांनी प्रॅक्टिकल केली असेल तर मग अजित पवारांच्या नावावरती सहानुभूती मिळवण्याचे अधिकारही तिथेच संपतात. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? पार्थ पवारांना दिलेला सल्ला आणि पवारांनी पार्थ पवारांसोबत ठेवलेलं 2 हात अंतर हेच योग्य की पार्थ पवारांना